84 लक्ष फेऱ्यातनं एकदा मनुष्य जन्म मिळतो असं आपण पुष्कळदा वाचतो. तर मग एकदा मनुष्य गेल्यानंतर पुन्हा त्या 84 लक्ष मधनच पुन्हा मनुष्य योनी आहे का? आपण जेव्हा पितृदोष म्हणतो तेव्हा ऍक्च्युली ते त्रास देत नसतात. खरं तर त्यांची अशी इच्छा असते की त्यांना पुढे जाण्यासाठी आपण इथे काहीतरी करावं. इथून सगळ्याच जीवांचा पुनर्जन्म होत असतो. म्हणजे असं नाहीये की आपण नाही म्हटलं म्हणून होणार नाही. हे कधी शक्य होतं जेव्हा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत किंवा कोणतीही आस राहिलेली नाही, आसक्ती राहिलेली नाही, तर त्या जीवाला पुढे बऱ्याच कालावधीसाठी काहीही जन्म मिळत नाही. की अगदी साखर खायची इच्छा असेल तरी माणसाचं पुनरागमन होतं. म्हणजे तो इतक्या छोट्याशा इच्छेने सुद्धा परत येऊ शकतो. मग आता विचार करा की माणसांच्या किती मोठ्या मोठ्या इच्छा अर्धवट राहिलेल्या असतात. तुमच्या गतजन्मांच्या चुकांच्या काही शिक्षा आपण आता भोगतो. त्यामुळे आता आपण इतकं लक्ष देऊन जगलं पाहिजे की पुढच्या जर का आपण आलोच परत तर निदान ते काही भोग आपल्याकडे नसतील. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, तुम्ही प्रचंड आग्रह केला आणि तुमची प्रेमळ विनंती आम्ही मान्य केली आहे आणि आज गुरुमाई रुद्रात्मिकाजी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज त्या देणार आहेत. पुन्हा तुम्ही डिमांड केलेला पुनर्जन्म हा विषयसुद्धा आज मी त्यांच्याशी बोलणार आहे. गुरुमाईंची ओळख नव्याने करून देण्याची आपल्या प्रेक्षकांना गरज नाही, तरी पण सांगते की जगभरात क्रियायोगाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये गुरुमाईंचा हातखंडा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाअवतार बाबाजी, स्वामी समर्थ महाराज, शंकर महाराज या सगळ्यांचा अनुग्रह गुरुमाईंना लाभलेला आहे. सर, गुरुमाईंशी गप्पा मारूयात. गुरुमाईंकडनं आपण जाणून घेऊयात की हा जो सगळा प्रवास आहे तो पुढे कसा सुखदायी होईल. तर याविषयी सुरुवात करूयात. तर गुरुमाई, पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती या नवीन एपिसोडमध्ये. जय बाबाजी. तर खूप सगळ्या प्रेक्षकांनी आपला पहिला एपिसोड त्याला छान प्रतिसाद दिला आणि काही प्रश्न आहेत की जे पहिल्या भागामध्ये खूप साऱ्या लोकांनी विचारले. त्यातले 2 कॉमन प्रश्न आपण घेऊयात आणि मग आपल्या प्रश्नाकडे पुढच्या ह्याच्याकडे विषयाकडे वळूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण पहिल्या वेळेस बोललो होतो की मृत्यूनंतरचा प्रवास जो आहे आत्म्याचा, तर त्यामध्ये तर एक बेसिक प्रश्न जो मला आहे आणि खूप सगळ्या लोकांनी विचारला आहे, जर आपण म्हणतो की पितृ आहेत आणि पितृयोनीमध्ये त्यांचं जेव्हा मनुष्य जातो तेव्हा तो पितृयोनीमध्ये जातो, तर आता हे गेलेली लोक आपलीच जवळची असतात, तर मग तरी पण आपण पितृदोष होतो किंवा ते लोक तुमच्यावरती रागवतात, तर हे समीकरण काय आहे नेमकं? तर हा एक प्रश्न खूप सगळ्या प्रेक्षकांनी विचारलाय. तर तिथूनच सुरुवात करूयात. ऍक्च्युली ते सगळे आपलेच पूर्वज असतात किंवा आपलेच सगळे नातेवाईक असतात. पण आपण जेव्हा पितृदोष म्हणतो तेव्हा ऍक्च्युली ते त्रास देत नसतात. खरं तर त्यांची अशी इच्छा असते की त्यांना पुढे जाण्यासाठी आपण इथे काहीतरी करावं इथून. कारण की आपण इथून काही न करता ते पुढे जाणारच नाहीत. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करणं खूप आवश्यक असतं आणि ते आपल्याला सुचावं, ते आपल्याला कोणीतरी सांगावं म्हणून ते धक्का देत असतात आपल्याला. की जसं की आपण एखाद्याला समजा की हाक मारत असू तर त्याचं लक्ष नसेल तर कोणीतरी हातातली एखादी वस्तू अशी, टीचर चॉक फेकतो किंवा एखादा मजूर असा दगड टाकेल की जरा ऐक रे बाबा, तुझं लक्ष नाही इकडे. तर तसंच ते आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी या छोट्या छोट्या अडचणी आपल्या समोर आणतात. म्हणजे त्यांच्या ते रुष्ट झाल्यामुळे किंवा अरे ही माझ्याकडे साठी का नाही करत आहेत, यांना का नाही वाटत आहे की मी मध्ये अडकलोय तर मी पुढे जाण्यासाठी मला मदत करावी, असा त्यांचा जो रुष्टपणा असतो त्याच्यावर ते आपल्याला सुचवतात की किंवा आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी हे करतात. आणि मग आपल्याला बारीकसुरीक अडचणी यायला लागतात. त्या तरीही आपलं लक्ष नाही गेलं त्यांच्याकडे तर त्या अडचणी वाढतात आणि मग आपल्याला फायनली असं वाटतं की तर कोणाला तरी विचारावं आपण की बाबा काय असं होतंय. आणि मग आपण ते पत्रिका दाखवतो किंवा कोणाला तरी विचारतो आणि त्याच्यातून आपल्याला सांगितलं जातं की पितृदोष आहे, तुम्ही हे करा, ते करा, ते करा. तर म्हणून मी म्हटलं की जर का आपण नियमित विष्णू सहस्त्र नामावली जर दर बुधवारी वाचली तर आपले हे सगळे जे काही पितृ आहेत ते पुढच्या ह्याच्यात म्हणजे पुढच्या स्टेजला पोहोचतील आणि मग त्यांचा तो जो काही रुष्टपणा होता, म्हणजे जे काही रुष्ट होते ते आपल्यावर, ते सगळं निघून जाईल आणि उलट ते आपल्यावर आशीर्वादाची अगदी असं शॉवर करतील, असं होईल. तर त्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी अगदी तुम्ही मोठे काही श्राद्ध नाही केलेत तरी सुद्धा
जे काही सुरुवातीचे केले त्याच्यानंतर नियमित विष्णू सहस्त्र नामावली जर का वाचली तर त्याचा भरपूर मोठा उपयोग होतो या सगळ्यासाठी. विष्णू सहस्रनामावलीचे खूप सारे म्हणजे खूप लोकांनी कमेंट केलेत आणि याचा खूप सगळ्या लोकांना चांगला फायदा होतोय हे पण लोकांनी आपल्याला म्हणजे कमेंट्समध्ये सांगितलंय. तर आता आणि एक प्रश्न आहे की अंतिम ध्येय जर मनुष्याचं मुक्ती हे असेल तर मग तो जो आत्मा आहे किंवा तो जो पितृ आहे त्याला गती मिळण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, पण मग अंतिम ध्येय मुक्ती आहे तर मग पुन्हा पुनर्जन्म आणि मुक्ती या सगळ्याचं कसं काय आपण गणित बसवू शकतो? मुक्ती मी जसं अगोदर सांगितलं मागच्या वेळेला की मोक्ष म्हणजे त्याला आता जन्म मरण नाही, तो म्हणजे तो विलीन झाला ईश्वरामध्ये. पण मुक्ती म्हणजे तो आहे त्या स्टेजमधनं तो पुढे जाणं. तर तसंच तो आता आजारी असेल किंवा मरणासन्न अवस्थेत असेल तर तिथून मुक्ती म्हणजे त्याला मृत्यू येईल आणि तो त्या स्टेजमधनं पुढे जाईल. त्यानंतर ते जे काही त्यांचा वर्षभराचा कालावधी आहे की ते प्रेत योनीत आहेत तिथून त्यांना मुक्ती मिळेल आणि ते पितृयोनीत जातील आणि तिथून मग त्यांचा पुनर्जन्माची चान्सेस असतात. आणि सगळ्याच जीवांचा पुनर्जन्म होत असतो. म्हणजे असं नाहीये की आपण नाही म्हटलं म्हणून होणार नाही. हे कधी शक्य होतं जेव्हा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे सगळ्या इच्छांचं गाठोडं तुमचं संपलेलं आहे आणि आता काही आपल्याला उरलेलं नाही परत येण्यासाठी किंवा कोणतीही आस राहिलेली नाही, आसक्ती राहिलेली नाही, तर त्या जीवाला पुढे बऱ्याच कालावधीसाठी काहीही जन्म मिळत नाही. पण जर का त्यांची इच्छा असेल, जर का त्यांना परत यायचं असेल, त्यांचं प्लॅनिंगच असतं. म्हणजे शेवटच्या स्टेजला लोक मनातल्या मनात हा विचार करतात की जर मला यायचं असेल तर मी कोणाकडे येईन, आपल्या कुटुंबातलं कोणाकडे मी येऊ शकतो, म्हणजे कोणाच्या घरी आता चान्सेस आहेत बाळाच्या जन्माचे, असाही विचार करणारे जीव मी पाहिलेले आहेत. त्यामुळे तसा विचार केला जातो. आणि तसं नसेल तर मी जसं मागच्या वेळेस म्हटलं तसं तर अजून आप्तस्वकीय कोणी थोडे आहेत की तिथे जाता येईल का, किंवा कोणी शेजारी पाजारी किंवा असे दूरचे नातेवाईक त्यांच्याकडे जाता येईल का, असाही त्यांचा विचार असतो. त्यामुळे ते ठरलेलं असतं. म्हणजे आजपर्यंत पृथ्वीवर जितके काही आत्मे आहेत ना ते आहे त्या स्थितीमधनं पुढच्या योनीमध्ये असे प्रगत होत आलेले आहेत, असं झालंय. आणि त्यामुळे पुनर्जन्म हा ठरलेलाच आहे. पण जो स्वतःच्या इच्छेने होतो ना तो लवकर होतो. तर त्याच्यावर आता आपण तो विषय सुरू करू तेव्हा त्याच्यावर बोलूच. पण जो नीती नियमाप्रमाणे येणार आहे तो येतो. म्हणजे तुमचा जो काही कालावधी आहे ठरल्याप्रमाणे की तुम्ही प्रेत योनीत आहात, मग पितृयोनीत आहात, तिथून मग तुम्हाला तुमचं झालंय सगळं ते भोगून किंवा तुम्हाला रिअलाइज झालंय की बाबा आपण ह्या चुका केल्या, हे नको करायला हवं होतं, हे करायला हवं होतं, ते सगळं रिअलाइज झालं की त्या नीती नियमाप्रमाणे त्या जीवाला पुन्हा पृथ्वीवर पाठवलं जातं, असं होतं. पण मग 84 लक्ष फेऱ्यातनं एकदा मनुष्य जन्म मिळतो असं आपण पुष्कळदा वाचतो. तर मग एकदा मनुष्य गेल्यानंतर पुन्हा त्या 84 लक्ष मधनच पुन्हा मनुष्य योनी आहे का? 84 लक्ष योनी फिरत त्याला फायनली माणसाचा जन्म मिळतो आणि तिथून मग तो मानवच राहतो. जोपर्यंत तो असं भयानक काही असुरी कार्य करत नाही, असुरी कृत्य करत नाही, तोपर्यंत तरी तो मनुष्य देहात येतो. आणि जर का त्याने असं भयानक काही कृत्य केलं की जे आपण पाहतो कधी कधी अमानवी काही कृत्य माणसं करतात की त्यांना असुरच दानवच म्हणू शकतो, असं जर का त्यांनी काही केलं तर ते काही मोठ्या कालावधीसाठी त्यांना तो भोग भोगावा लागतो त्या परलोकामध्ये. आणि मग त्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचं एखाद्या प्राण्याचा जन्म मिळू शकतो किंवा अतिशय गरीब घरात की जिथे खूप हाल अपेष्ट आहेत, खूप त्रास सहन करावा लागणार आहे, खूप अन्याय अत्याचार सहन करावा लागणार आहे, अशा एखाद्या घरात जन्म मिळतो कारण ती त्यांची शिक्षा असते, असं होतं. आणि मग तिथे त्यांना ते सगळे भोग भोगावे लागतात. म्हणजे मी असंही म्हणजे मी जेव्हा अभ्यास केला पुनर्जन्माचा तेव्हा मला असंही वाचनात आलं होतं की एखादा खूप आळशी माणूस असेल की त्याला नाहीच काही करायचं काम, त्याला बसूनच खायचं आहे, त्यांनी सगळ्यांनाच त्रास दिलं की किती लोक कानी कपाळी ओरडले पण तो नाहीच ऐकला. मग अशा एखाद्या व्यक्तीला की त्याला मनुष्य तो पुन्हा मनुष्य म्हणून येण्याच्या पात्रतेचा नाही, मग त्याला एखाद्या बैलाचा किंवा गाढवाचा असा जन्म की जिथे त्यांना पुष्कळ कष्ट करावे लागतील, असं. म्हणजे तो तिथे त्यांची ती परतफेड होते की आपण त्या जन्मात काहीच नाही केलं आणि आता इथे ते आपल्याला करावं लागत आहे. अशा प्रकारे प्राण्याचा जन्म मिळू शकतो. पण मोस्टली एकदा मनुष्य देह मिळाला की माणूस मनुष्य देहामध्येच बरीच वर्ष राहतो. आणि म्हणजे अशी बरेच का असतात 777 वगैरे अशी जन्म तो घेऊ शकतो, असं होतं की त्या मनुष्य योनीमध्ये. आणि शेवटची जी काही असतात ना 70 किंवा 77 वर्ष ती त्याची आध्यात्मिक प्रगतीची असतात.
असं होतं की त्यात तो आध्यात्मिक प्रगतीचा विचार करतो, थोडं थोडं काही करायला लागतो. पण हा कालावधी आपण कमी करू शकतो आपल्या उच्च कार्याने किंवा उच्च भावनेने. म्हणजे एवढे जन्म न लागता फार कमी जन्मांमध्ये माणूस आपली प्रगती साधू शकतो जर का त्याने व्यवस्थित अध्ययन केलं, व्यवस्थित अध्यात्म केला, आपल्या सर्व व्यवहारांवर नीट लक्ष ठेवलं, आपलं सर्व कामकाज आहे तो प्रामाणिकपणे केलं, म्हणजे उत्तम नीती जर का त्यांनी ठेवली, विवेक बाळगला, तर हा एवढा मोठा आकडा आहे तो फार 2 आकड्यामध्येही येऊ शकतो. असं होतं. पण ते होत नाही. आणि मग असे अज्ञानी लोकांचे जे जन्म होत असतात की बाबा आले गेले काहीच त्यांना, म्हणजे त्यांना जन्माचंही वाईट नसतं, मृत्यूचंही काही नसतं आणि काही नाही, फक्त नीती नियम की आहे, आलोय गेले आले. म्हणजे किती आपण म्हणतो की आता नाही येणे जाणे असं एखाद्याच्या मृत्यूच्या वेळी गायलं जातं, पण तरीही लोकांचं स्वतःचं ठरलेलं असतं की मला यायचं आहे, मला काय छान आहे, मजा आहे, यायचं जायचं असं. त्यामुळे त्यांना ते काहीच त्याचं बदल नको असतो. आणि असे जीव सतत येत जात असतात. म्हणजे ते असं काही क्रूर कामं पण करत नाही की त्यामुळे त्यांचं ते अजून खालच्या योनीत जातील, किंवा असं काही उच्च कार्य करत नाही की त्यांच्या काही ह्याच्यातून ते पटकन प्रगत होतील असं. त्यामुळे असे अनेक असंख्य अगणित जीव असतात की जे ह्या पटरीतून जात असतात. आणि काही ठराविक जीव असतात की ज्यांचं ठरलेलं असतं की बाबा आपल्याला मोक्षाच्या दारात जाऊन उभं राहायचंय, आणि मग ते काहीतरी वेगळा मार्ग अवलंबतात आणि वेगळी साधना आणि असं करून पुढे येऊ शकतात. म्हणजे आध्यात्मिकता हा फक्त एकच उपाय आहे आपल्या मोक्षासाठी, बाकी दुसरा कोणताही नाही. बरोबर आहे. मग आता हा पुनर्जन्म कधी डिसाईड होतो? म्हणजे मरणासन्न अवस्थेत डिसाईड होतो का गेल्यानंतर आत्मा डिसाईड करतो की मला पुनर्जन्म घ्यायचा आहे? काय असं नेमकं त्याच्या? कधी कधी काय होतं की जेव्हा एखाद्याचं अपघाती निधन वगैरे झालेलं तेव्हा तो फार बावचळलेला असतो तो आत्मा, की म्हणजे कळतच नाही. एकतर सुरुवातीच्या काही दिवसात कळतच नाही की आपण आता नाही आहोत. ते तसेच वावरत असतात की जसे रोजच्या जीवनात आहेत. समजा की एखादा ऍक्सिडेंट झाला एखाद्या जंगलामध्ये, तर तो जीव त्या जंगलातच काही दिवस भटकत राहतो, त्याला कळतच नाही की आपण आता नाही आहोत. तो मार्ग शोधतो, जंगलातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, मला काही मदत मिळेल का म्हणून प्रयत्न करतो. पण मग त्याला नंतर काही दिवसांनी कळतं की आता आपण नाही आहोत. मग तो भयानक तो असं दुःखात जातो की त्याला असं खूप वाईट वाटतं. आणि मग त्याला ते सगळं आठवतं की माझं हे राहिलेलं ते राहिलेलं करायचं, आणि आता मला ते करायलाच हवं. त्याची ती इतकी उत्कंठा असते की नाही मला त्यासाठी पोचायलाच हवं, ते मला करायलाच हवं. आणि मग त्या अशा जीवांचा फार लवकर पुनरागमन होतं, ते येऊ शकतात परत. आणि ज्यांचं असं देव ठरवतो की बाबा ह्या जीवाला काय, म्हणजे जसं मी म्हटलं की जे अगदी मोक्षापर्यंत पोहोचले, ज्यांच्या काही इच्छा नाही, अपेक्षा नाही, त्यांना पुन्हा धर्तीवर यायची पण इच्छा नाही, अगदी असे मुक्त जीव आहेत, पण ते ईश्वरी कार्यासाठी देव त्यांची निवड करतो आणि मग अशा जीवांना ते पुन्हा धर्तीवर पाठवतात. मग असे जीव मुक्त असतात, त्यांचा कर्मदोष त्यांना काही नसतो, त्यांचं आधीचं काही बॅकलॉग नसतं की ते त्यांना भोगायचं आहे वगैरे. आणि मग असे जीव काहीतरी ईश्वरी कार्य करतात आणि मग गुरुपदाला किंवा अशा मोठ्या ह्याच्यावर ते पोचलेले असतात. तर त्यामुळे ते असे जीव मग ते मुक्त असतात, त्यांच्याकडनं काहीही नसतं, त्यांना पुन्हा यायची अपेक्षा नसते की बाबा ठीक आहे ईश्वराने दिलेलं कार्य आहे, झालं की आपण निघालो, काय करायचं आहे इथे थांबून. म्हणजे असे निर्मोही आणि अनासक्त ते जीव असतात. तर ते ईश्वराच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने हे असे जीव असतात. मग आता फक्त अगदी अपघातीच नाही तर ज्या अचानक डेथ वेगवेगळ्या कारणाने होऊ शकते, त्यानंतर सुसाईड करतात काही लोक, तर त्यांना मात्र ते असं असतं की ती थोडं रिअलाइज होईपर्यंत त्यांचा कालावधी असतो की त्यांना लगेच नाही जन्म घेता येत. तर त्यांचा तो काही कालावधी असतो की त्यांना ते कळतं की आपण चूक केली तर त्यांना पछतावा होतो आणि त्याच्यानंतर मग ते परत येऊ शकतात, पुनर्जन्म असं. हो, म्हणजे अगदी माताजी असं म्हणतात, माताजी म्हणजे ठाकूरांच्या सहधर्मचारिणी मा शारदा देवी, त्या म्हणतात की अगदी साखर खायची इच्छा असेल तरी माणसाचं पुनरागमन होतं. म्हणजे तो इतक्या छोट्याशा इच्छेने सुद्धा परत येऊ शकतो. मग आता विचार करा की माणसांच्या किती मोठ्या मोठ्या इच्छा अर्धवट राहिलेल्या असतात, त्यामुळे त्यांचं येणं तर अगदी निश्चितच असतं. त्यामुळे अगदी किती ठरवलं तरी माणसाचा पुनर्जन्म हा होतच असतो. म्हणजे कळत न कळतही आपण कित्येकदा बोलून जातो ना की पुढच्या जन्मी हे नको रे बाबा, किंवा इथे भेटला पुढच्या जन्मी नको भेटू. म्हणजे इनडायरेक्टली आपण ती डिमांड करतच राहतो सबकॉन्शियसली की पुढचा जन्म आहे. आणि मलाच काही साधक म्हणतात ना की पुढच्या जन्मी पण आम्हाला तुम्हीच गुरु पाहिजे. मी म्हणते अरे पुढच्या जन्मी मी नसेन. म्हणजे आपण कळत न कळत बोलतो, पण ती इच्छा
इच्छा तुमची राहते आणि अशाच इच्छा मरणासन्नावस्थेत व्यक्तीच्या असतात की बाबा माझं हे राहिले ते राहिले, हे भोगण्यासाठी मला परत यायचंय. त्याच्या अगोदर कर्माचा पण काही बॅकलॉग असतो, लेनदेन असतो, ते पण लोक त्याच्यासाठी जन्म घेतात. हो, म्हणजे असा एक समूह पूर्ण पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. म्हणजे आपण जर ईश्वरी काही कायदे पाहिले ना, तर ते फार सरळ सोपे आहेत, म्हणजे त्यात काय असं कठीण नाही आहे. तर 5 लोकांपासून अगदी 5 लाख लोकांपर्यंत असा समूह असतो की जो पुन्हा पुन्हा एकत्र धर्तीवर येत असतो. आणि त्यामुळे मग आता जे काही माझ्या आजूबाजूला शिष्य आहेत, साधक आहेत, ते आधीही असणार माझ्यासोबत. म्हणजे जेव्हा कधी आधीचा जन्म तेव्हाही ते माझ्या आसपास असणार, आताही ते माझ्या सोबत आहेत असं. तर त्याच्यामुळे तोच समूह पुन्हा जन्म घेतो. आता हे झालं गुरु शिष्य किंवा आध्यात्मिक गोष्ट. पण आपण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या सोबतची जी काही माणसं आहेत, आपला मुलगा आहे, नवरा आहे, तर हे सुद्धा आधीच्या जन्मी आपले कोणीतरी वेगळे नातेवाईक होते. आई बाबा आहेत, ते आता जे बाबा असतील ते भाऊ असतील आपले, आताचा नवरा असेल तो कदाचित वडील असतील आपले. म्हणजे त्यांची जी केअरिंग असते आपल्याबद्दलची ती त्या भावनेतूनच असते. मग असं होतं की जर वडील असतील तर ते आपल्याला त्याच भावनेतून जपत असतात, जर भाऊ असेल तर त्या बहिणीच्याच भावनेने, म्हणजे ते अतिशय काळजी घेणं किंवा अशा प्रकारचा तो भाव असतो. तर त्यामुळे फॅमिली मेंबर सुद्धा हे आपले आधीचे कोणीतरी असतातच. अगदी दूरचा नातेवाईक सुद्धा एखादा आपला जवळचा नातेवाईक आधीच्या जन्मी असू शकतो. ह्या जन्मी तो थोडासा दूरचा आहे पण आहे आपल्या कॉन्टॅक्टमध्येच, असं होतं. त्यामुळे हे सगळं पुन्हा पुन्हा येत असतात. फक्त मृत्यू हे विस्मरण असतं की आपल्याला गतजन्माचं विस्मरण होतं, पण तरीही ती कवाडं आपण ध्यानाच्या आधारे उघडू शकतो आणि तेही सगळं पाहू शकतो. प्रत्येकाने जर का तो प्रयत्न केला तर प्रत्येकाला ते आठवू शकतं. आणि शेवटी काय की एक ईश्वरी रचना आहे किंवा नियोजन आहे की काय स्टेजला तुमची प्रगती झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी आठवाव्या, असं असतं. त्यामुळे तेवढी जर का प्रगती तुमची झाली आहे की तुम्ही ते सहज ऍक्सेप्ट करू शकता की मागच्या जन्मी मी असे होते, मला हे त्रास झाले, ही व्यक्ती माझ्या आसपास होती, ह्या व्यक्तीने मला त्रास दिला होता, ह्या व्यक्तीने मला मदत केली होती, हे सगळं सहज तुम्ही पाहण्या इतके जेव्हा तुम्ही तरल किंवा अध्यात्मात प्रगत होता तेव्हा त्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. आणि म्हणून मी असं बरेचदा लोकांना सांगते की तुम्ही उगाच जाणीवपूर्वक जाऊन ते पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे करू नका. कधी कधी तुम्हाला कळालेल्या गोष्टी तुम्ही ऍक्सेप्ट नाही करू शकत आणि मग तो मानसिक त्रास होतो. तर त्याच्यामुळे ते न करता तुम्ही अध्यात्मात ध्यान करा, तुम्ही तुमची साधना वाढवा. तुम्हाला जर का आवश्यक असेल ते कळलं तर ईश्वर तुम्हाला ते दाखवेल. आणि असं काय अडतंय तुमचं ते न पाहता, म्हणजे उगाच उत्कंठेपोटी आपण की काय होतं ते, आपल्याला पुढे आपण काय करतोय हे बघणं जास्त आवश्यक आहे. तर मला जे काही माझे जन्म आठवले ते स्वतःहून आठवलेले आहेत. मी त्यासाठी काही प्रयास नाही केला होता कोणताही. मी फक्त चेक केलं की बाबा हे जे मला दिसतंय ते खरं आहे का, आणि ते मला तसं नाडी केंद्रातनं मला त्याचे पुरावे सापडले, त्यामुळे ते मला खरं पटलं. तर त्याच्यामुळे मागचं जाणून घेण्यापेक्षा आपण पुढचं आपलं उर्वरित आयुष्य कसं सुधारू शकतो याच्यावर लोकांनी जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि एवढं तर निश्चित की तुमच्या गतजन्मांच्या चुकांच्या काही शिक्षा आपण आता भोगतो, त्यामुळे आता आपण इतकं लक्ष देऊन जगलं पाहिजे की पुढच्या जर का आपण आलोच परत तर निदान ते काही भोग आपल्याकडे नसतील, ही तरी काळजी सर्वांनी घेतली. बरोबर आहे. म्हणजे मला तोच मुद्दा तुमच्याशी बोलताना सतत डोक्यात येत होता की कित्येकदा असं असतं ना की आपण एखाद्याला कळत नकळत त्रास देतो आणि मग किंवा दुसरा आपल्याला त्रास देतो, मग पुढच्या जन्मात असं येऊन बाबा त्याचं म्हणजे रिवेंज म्हणा किंवा तो एक कर्माचा लेनदेन तिथे क्लिअर होण्यासाठी पण पुष्कळदा जन्म होतात असं मी वाचलंय. मग हे पण खरंच आहे का? हो, म्हणजे अगदी साई सच्चरित्रामध्ये सुद्धा एक कथा आहे की त्याच्यामध्ये ती 2 माणसं फार एकमेकांची शत्रू असतात आणि नंतरच्या जन्मात ते एक बेडूक झालेला असतो आणि एक साप झालेला असतो. म्हणजे त्यांचे कर्म अशी असतात की त्यांना मनुष्य योनी नाही मिळत आणि ते अशा प्रकारच्या योनीमध्ये त्यांचा जन्म होतो. आणि तेव्हा एकदा साईबाबा त्यांना पाहतात आणि म्हणतात की अरे अजूनही तुमची वैर संपलं नाही का, आता तरी वैर सोडा, म्हणजे आता तुमचं इतकी अधोगती झाली की तुम्ही ह्या योनीत पोचलात त्या वैरामुळे, तर आता तरी हे वैर सोडा, असं अशी कथा साई सच्चरित्रामध्ये आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे हे आपल्याला दाखवतं की म्हणजे एका केवळ तिरस्कारापोटी जे काही त्यांनी आयुष्यभर विचार केले किंवा जे काही एकमेकांचा विनाश करण्याचे जे काही कारस्थानं रचली किंवा काय विचार केले त्याच्यामुळे त्यांची इतकी अधोगती झाली की ते अशा योनीत पोहोचले, तरीही त्यांच्यामधलं वैर कायम होतं. म्हणजे किती भीषण ही गोष्ट आहे.
तर त्याच्यामुळे आपण अशा काहीही गोष्टी मनात ठेवू नये की ज्यामुळे आपली अधोगती होईल. निदान आपण माणूस म्हणूनच पुन्हा यायचं झालं तर हा तरी विचार प्रत्येकाने करायला हवा. कारण की ईश्वराने तर ते नियोजन केलंय की तुम्ही एकदा का सगळ्या योनी फिरलात की तुम्हाला मनुष्य देहात जन्म मिळेल, पण तिथे जर का तुम्ही पुन्हा काही इतकं वाईट करताय तर मग तुमचा पुन्हा तो चान्स जाऊ शकतो, असं होतं. तर त्याच्यासाठी आपण ती काळजी घेतली पाहिजे. बरं, आता काही लेसन शिकणं हे प्रत्येक जन्माचं एक म्हणजे असतं ना की आत्मा प्रत्येक जन्मात काहीतरी स्वतःला लेसन घेत असतो किंवा ते शिकत असतो. मग हे पण मी एका ठिकाणी वाचलंय, मग हे पण असंच असतं का की मला काहीतरी शिकायचंय म्हणून मी ह्या जन्मात आली आहे? हो, म्हणजे आपली जर काही इच्छा असेल गतजन्मामध्ये की मला हे करायचं राहिलं तर त्या इच्छेपोटी तो आत्मा आलेला असतो आणि मग तेच त्या जीवाला करायचं असतं. म्हणजे आपण किती त्यांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, दुसरं काही त्यांच्या समोर आणलं, अजून सोप्या गोष्टी सांगितल्या, तरीही त्या जीवाला तेच करायचं असतं. असं जर काही हट्ट असेल कोणाचा तर आपण समजून जावं की ही त्यांची गतजन्माची इच्छा आहे आणि मग त्या जीवाला ते करून द्यावं की नाही तर तो पुन्हा त्या इच्छेपोटी पुन्हा येत राहणार. तर त्याच्यामुळे आपल्या मुलांच्या बाबतीत कधी असं होतं किंवा आपण इतर नातेवाईकांचं पाहतो की नाही हट्ट असतं आणि पालकांचा हट्ट वेगळा असतो की नाही तू हे करायचं, त्याला तेच करायचं असतं, असं होतं. तर अशा वेळी समजून जावं की ही त्यांची आधीची इच्छा आहे. आपण कधी कधी पाहतो ना की एखादं लहान मूल खूप छान कम्प्युटर चालवतं, खूप छान हार्मोनियम वाजवतं, खूप छान गातं, तर हे कुठून आलं सगळं? तर ते त्या जीवाची ती आधीची प्रगती असते. किंवा हे काही आध्यात्मिक जीव असतात की जे खूप लहानपणीच ध्यान करायला लागतात, खूप लहानपणीच त्यांच्यात ते गुण दिसतात आध्यात्मिक, तर ते अध्यात्मात प्रगत असलेला तो जीव गतजन्माचा आहे की तो आताही तेच गुण दाखवत आहे. हे फार म्हणजे 7 वर्षाच्या काळापर्यंत जो काही तो देह आहे, जीव आहे ना, तो ते दाखवून देतो की माझी काय आवड निवड आहे आणि मी कशातून कुठून मी आलेलो आहे. फक्त ते आसपासच्या लोकांना ते कळत नाही. जर का त्यांनी जर ते नीट पाहिलं ना तर ते लक्षात येईल की हा जीव कोणत्या पटरीतला आहे, असं होईल. म्हणजे आता मगाशी आपण बोललो तेव्हा की एखाद्याचा मृत्यू अपघाती झाला आणि आता त्याच्या एवढी लत्ता ह्या स्टेजला आहेत, परंतु तो आत्मा पुनर्जन्म घेऊन येणार, मग ते सगळ्या गोष्टी, मग ही खुणा कळतात का लोकांना की हे आपला म्हणजे छोटं बाळ असेल किंवा काही असेल, तर हे कसं रिलेट होऊ शकतं लोकांना की हे आपल्याच याच्यातला म्हणजे हा गेलेला आलाय किंवा नाही आलाय? कधी कधी ते स्वप्नात येऊन सांगतात सुद्धा की मी येतोय, अशी काही खूण देतात किंवा त्या जीवाला स्वतःला आठवत असतं की बाबा मी तुमचा हे होतो, मला ओळखलं का, असं 7 वर्षापर्यंत ओळख ते देऊ शकतात. त्याच्यानंतर मग त्यांचे ते विस्मरणात ते जातात, मग त्यांना ते नंतर आठवत नाही. पण 7 वर्षापर्यंत लहान मुलं कशी उगाचचे हसतात, म्हणजे लहान बाळ झोपलेलं असतं ते उगाच हसत असतं किंवा उगाच रडतं, अचानक रडतं, तर त्यांच्या त्या मेमरी खूप स्ट्रॉंग असतात त्यावेळेस पास्ट लाईफच्या, आणि त्यामुळे मग त्यांना ते पटकन आठवतं. म्हणजे हे पास्ट लाईफचा जो कन्सेप्ट आहे ना तो विवेकानंदांनी खूप छान मांडलेला आहे की त्यांनी ते दिलेलं आहे की आपल्या ज्या काही संस्कार आहेत ना आधीचे, तेच संस्कार घेऊन आपला आत्मा पुन्हा आलेला असतो आणि मग त्या संस्कारांमध्ये अजून प्रगती करावी ही आपली जबाबदारी असते की आपण अजून प्रगत योनीमध्ये, अजून प्रगत ह्याच्यामध्ये आपण जाऊ, हे आपण करायला हवं. संस्कार आपले कधीही पुसले जात नाहीत, त्यामुळे ते घेऊनच आपण येतो, पण मग ते अजून डेव्हलप करायची ही जबाबदारी आपली असते. आणि म्हणून पुनर्जन्माचा कन्सेप्ट हा खूप महत्वाचा आहे. काही ह्याच्यात मानत नाहीत काही लोक, पण आपण मान्य न मान्याने काही बदलत नाही, जे आहे ते आहे. म्हणजे कोणी जर म्हटलं की मी ईश्वराला नाही मानत, तर काय फरक पडतोय, देवाला देव आहेच. जर आपण म्हटलं की मी नाही मानत, मी भूताना नाही मानत, असं जर कोणी सांगितलं, मला असं म्हणतं कोणी, तर मी सांगते की भूत दिसत नाही, ते म्हणतात भूत नाही दिसत, मग तुम्ही कसं, म्हटलं मला दिसतात ना त्यामुळे मी मानते, तुम्हाला दिसत नाही म्हणून तुम्ही मानत नाही. तसंच ईश्वर मला दिसलाय म्हणून मी मानते, तुम्हाला नाही दिसला म्हणून तुम्ही नसेल मानत. पण जी हवा ज्याच्यावर आपण जगतो ती हवाही दिसत नाही, पण तरीही आपण तिचं ते अस्तित्व स्वीकारतो ना. मग तसंच हे अनेक असे अस्तित्व आहेत आपल्या सृष्टीमध्ये की जे दिसत नाहीत पण ते आहेत, त्यांना आपण नाकारू शकत नाही. हे जग फक्त मानवांसाठी नाही बनलेलं आहे, असंख्य योनी आहे, प्राणी आहेत, वेगवेगळ्या अदृश्य शक्ती आहेत, त्यामुळे ज्ञात अज्ञात भरपूर काही आहे.
त्यामुळे आपण न मानण्याने त्यांचं काय अस्तित्व नष्ट नाही अगदी होणार बरोबर आहे. आहे. म्हणजे आपला पहिला एपिसोड जेव्हा झाला तेव्हा खूप लोकांनी असं कमेंट केलं की ह्यांना काय माहिती, ह्यांनी बघितलंय का जाऊन, किंवा हे सगळं फेक आहे. जर एकदा मनुष्य गेला की गेला, परत कोण बघतंय येऊन, किंवा देहदान केल्याने मग आम्हाला जे देहदान करतात त्यांना मुक्ती नाही का, असे असंख्य प्रश्न आले. सो त्यांना हे खूप छान उत्तर आहे की तुम्ही माना अगर मानू नका, हे आहे हे आहेच आहे. हो. म्हणजे त्याच्यासाठी काही तुम्हाला विशेष पटवून देण्याची काही गरज नाही. म्हणजे बरोबर. त्यांना उत्तरं देण्याची ही काही हो. फारशी गरज नाही. परंतु जे आता अनुभवाने, म्हणजे तुम्ही तर खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्यात मागच्या जन्माच्या म्हणा, किंवा तुम्हाला ते माहिती आहे. हो. अनेकांना तुम्ही ह्याच्यामधनं बाहेरही काढलं आहे. असं काही तुम्हाला आठवतं का की बाबा ह्याचा पुनर्जन्म झालाय आणि हे तुम्हाला रिअलाइज झालंय, किंवा असं काही घटना, असं उदाहरणं? बरेचदा मला वाटतं. एक असं व्यक्ती होती आमच्या कॉन्टॅक्टमध्ये, आमची फार दूरची नातेवाईक होती. आणि त्या मुलाचं काय झालं माहिती नाही, पण अचानक त्याचं प्रेत सापडलं होतं. आणि मग असं म्हटलं गेलं की त्याला मारलं वगैरे कोणीतरी. तर मग त्याच्यानंतर मध्ये काही जवळजवळ वर्ष गेलं असेल, म्हणजे 12-13 महिन्यानंतर त्यांच्याच जवळच्या एका व्यक्ती म्हणजे स्त्रीकडे बाळ जन्माला आलं. आणि ते हुबेहूब त्या मुलासारखं होतं, म्हणजे रंग किंवा साधारण चेहरा वगैरे. आणि मग तेव्हा ते घरचे सगळे म्हणाले की असेल का. आणि मला असं अगदी खास वाटलं की नाही, तोच आहे हा आलेला, कारण की बरंच साम्य होतं. आणि ज्या पद्धतीने म्हणजे ते स्वप्न वगैरे तिला पडलेली, की तो सारखा स्वप्नात येणं, दिसणं आणि सांगणं, म्हणजे दूरची बहीणच होती ती त्याची. तर त्याच्यामुळे ते मला असं खात्री वाटली की हा ह्याचा पुनर्जन्म आहे, की आपल्याला आठवतं कधी मागचं. म्हणजे हा जो एक आहे की बाबा एखादा घटनेवरून आपल्याला मागचा जन्म पुसटसा आठवतो. हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं, पण कोणी ते इतकं मनावर घेत नाही. म्हणजे एखादी ठळक घटना आपल्या गतजन्मातली जेव्हा पुन्हा आपल्या आयुष्यात घडते, किंवा आता समजा की एखादी महत्वाची घटना मागच्या जन्मी मी 30 वर्षाची असताना घडली असेल, तर ह्या जन्मात 30 वर्षाचंच असताना मला थोड्या थोड्याशा त्या घटनांचं काहीतरी असं थोडंसं म्हणजे पुसटसं आठवायला लागतं. किंवा तशाच काही तर्क लावल्यासारखे होतात, तसेच काही प्रसंग समोर येत आहेत असं वाटतं. कारण की तो वय, ती घटना, हे याचं एक कॉम्बिनेशन झालेलं असतं. तर तेच या जन्मी पण रिपीट व्हायला लागतं. आणि मग असं ते करता करता आपल्याला संदर्भ काही जर का रिसर्च केला कोणी जीवाने, जर सोडून नाही दिलं आणि त्याच्यावर जर का केला, तर मग बऱ्याच घटना आपल्या समोर येऊ शकतात. असं होतं. मग या जन्मात आपण ते टाळू शकतो ना, की बाबा जर अर्थात. काही अपघाती असेल किंवा हो, काही हो. योग जर असेल तर, आणि हो. असं वाटत असेल की रिपीट होऊ नये, तर मग त्या गोष्टी आपण टाळू शकतो. हो, म्हणजे अगदी मी म्हटलं तसं की अगदी डोक्यावरचं खांद्यावर येऊ शकतं, की अगदीच काही भयानक होणार असेल तर ते आपण थोडंसं कमी करू शकतो. आणि जर का कळलं की ही व्यक्ती मागच्या जन्मी आपल्या आयुष्यात होती, यांच्यामुळे आपल्याला खूप त्रास झाला होता, तर त्या व्यक्तीपासून सावध राहू शकतो आपण. जर का पुन्हा ती ह्या जन्मी आपल्या आसपास आहे, त्यानंतर एखादी व्यक्तीने आपल्याला खूप मदत केलेली आहे आठवलं, तर आपण त्यांच्याशी मैत्री ठेवू शकतो. किंवा आपण त्यांचा एक मनात कळतं की ह्या व्यक्तीचा आपल्याला आधार आहे, ती व्यक्ती आपल्याला कधीही मदत करण्यासाठी उभी राहील ह्याची खात्री पटते. असं तर अशा काही गोष्टी होऊ शकतात. किंवा एखादा शोध असतो गतजन्माचा, की मी काहीतरी तेव्हा माझं राहिलं होतं आणि ते आता आलं, आणि एकदम ते असं कळतं की नाही, अरे हेच मला शोधायचं होतं, हेच मला हवं होतं. आणि त्यावेळेस ती जी काही शांती येते ना आतमध्ये, ती फार वेगळी असते, की तो शोध संपलेल्याची, की बाबा झालं माझं, ते मला मिळालं. तर असंही काही घटना अशी लोक मी पाहिलेली आहेत. आणि खरंच म्हणजे फार आश्चर्यकारक त्यांचे अनुभव असतात ह्या विषयावरचे. आणि त्यांना फार छोटासा उपाय त्यांच्यासाठी केला ना, की ते त्यातनं बाहेर पडतात. अच्छा. असं होतं. तर त्याच्यामुळे ते म्हणजे त्यांना ती मदत जर का ती वेळीच मिळाली ना, तर त्यांचं खूप मोठं नुकसान टळतं पुढचं. आणि म्हणजे असंही एकदा माझ्याकडनं एक मदत एका जीवाला झालेली, की त्यांना पास्ट लाईफ मधलं एक व्यक्तीचा शोधच होता, असं झालेलं. आणि ती व्यक्ती वेळेपर्यंत त्यांना ह्या जन्मीही चैन नव्हतं. म्हणजे अगदी आजारपणात सुद्धा त्यांचं म्हणणं होतं की नाही, माझा शोध संपला नाही, त्यामुळे मरणार नाही मी, असं झालेलं. पण जेव्हा त्या व्यक्तीला खूप छोटीशी मदत झाली माझ्याकडनं, आणि ती दैवी मदत होती, तर त्याच्यानंतर पूर्ण तो त्रास त्यांचा थांबला. आणि त्यांच्या आतमध्ये इतकी शांती आली की नाही, आता बस, म्हणजे आता मला नाही काही शोध घ्यायचा.
आता झालं पूर्ण, असं झालं. तर त्याच्यामुळे असंही आपण एखाद्याची मदत करू शकतो, पण ती त्यांची अवस्था त्यावेळेला फार बिकट असते की ते म्हणजे त्यांना होत नसते ती इच्छा पूर्ण आणि समोर मदत दिसत नसते आणि त्यामुळे खूप असहाय्य असतात ते जीव. तर त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं की गतजन्म न आठवलेले बरे, की म्हणजे त्रासदायकच असतं ते, तसं काय आल्हाददायक नाहीच. जर का ती इतकी चांगली किंवा आल्हाददायक गोष्टी असते तर ईश्वराने तसं नियोजन ठेवलं असतं आणि आपण विसरलोच नसतो. पण जर विचार करा की आपल्याला सगळंच आठवतंय आणि आपल्याला दिसतंय की आज ही व्यक्ती आपल्या जन्मी ती होती, मागच्या जन्मी आज ही व्यक्ती ती होती, तर किती ते रिलेशन मेंटेन करायला किती प्रॉब्लेम होईल आपल्याला, असं होईल. तर त्यामुळे ते आवश्यक आहे की आपल्याला विस्मरण होणं. पण जर काही कारणाने जर का ते आपलं विस्मरण निघून गेले आणि आपल्याला आठवलंय तर त्याच्या मागेही काही दैवी योजना असू शकते आणि त्याचा उपयोग कार्य पूर्ण करण्यासाठी म्हणा किंवा आणि काही गोष्टींसाठी. कारण की शरीर हे नश्वर आहे पण आत्मा हा तोच असल्यामुळे कदाचित ते ओरखडे पुन्हा पुन्हा समोर येतात आणि त्या खुणा या जन्मामध्ये दिसू शकतात, असं काहीसं त्याच्यातनं आपण नियोजन काढू शकतो. अगदी बरोबर. गुरुमाई, म्हणजे कधी कधी असं होतं ना की आत्म्याला फक्त आत्ताचा म्हणजे याच्या मागचा जो लगेचचा मिळाला त्याच्या मागचे जन्म आठवतात की पुढे बॅक 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 जाऊन किती जन्म त्याला आठवू शकतात? भरपूर. म्हणजे आपले असे कितीतरी महात्मे आहेत, आपले असे कितीतरी आध्यात्मिक गुरु आहेत की त्यांना त्यांचे सगळे जन्म आठवलेले आहेत आणि अगदी ते झुडूप होते तेव्हापासून, ते प्राणी होते तेव्हापासून, ते कसे प्रगत होत आले हे सगळं त्यांना आठवलेलं आहे. अर्थात त्यांनी तेवढी साधना केली, तेवढं ध्यान केलं आणि त्यामुळे त्यांना ते आठवलेलं आहे. पण बऱ्याच जीवांना मानवी जन्म तरी निदान आठवू शकतात, की जे काही आपण मानवी देहात जे काही जन्म घेतले ते तेवढे आठवू शकतात. प्राण्यांचे आठवण्यासाठी अजून फार डीप साधना करावी लागते, फार मागे जावं लागतं, असं होतं. आणि तिथेही परत तेच असतं की त्यावेळी कसा मृत्यू आला होता त्याच्यावरनं पुढचा जन्म परत ठरत असतो. म्हणजे असं करत करत तो जीव इथपर्यंत आलेला असतो. तर त्याच्यामुळे फार असं गहन आहे. म्हणजे हा अभ्यास करायला जर घेतला तर खूप असा वेगळा विषय आहे, असं आहे. म्हणजे मी ह्याच्यावर जेव्हा माझी एक कादंबरी पण आली होती पुनर्जन्म म्हणून, आणि एक होती माझा दिवाळी अंक जो यायचा दिव्यांग नावाचा, तर त्याचा पहिल्याच वर्षाचा विषय पुनर्जन्म होता, असं होता. आणि त्यावेळेला मला काही लोकांनी सांगितलं की पुनर्जन्मावर कोण वाचणार दिवाळीमध्ये, असं. तर मी म्हटलं की का, म्हटलं खूप चांगला विषय आहे आणि माझा अभ्यास आहे त्याच्यावर, तर मी तो करते. आणि केल्यानंतर तो दिवाळी अंक इतका छान लोकांना आवडला. त्याच्यातल्या काही कॉपीज अमेरिकेत गेल्या त्यावेळेस आणि तेव्हा तिथल्या एका व्यक्तीने त्यातले जे काही मी मुद्दे मांडले होते ते आपल्या भगवद्गीतेमधले असे काही श्लोक आहेत की ज्याच्यामध्ये पुनर्जन्माचा उल्लेख आहे. म्हणजे जे काही लोक जर आज मानत नसतील पुनर्जन्म तर त्यांनी भगवद्गीता उघडून पाहावी की त्याच्यामध्ये किती सांगितलं गेलेलं आहे की आत्मा हे वस्त्र आहे, जे देह आहे ते आत्मा जो आहे तो कधीही त्याला आपण कापू शकत नाही, जाळू शकत नाही, सुकवू शकत नाही, भिजवू शकत नाही, सगळे उल्लेख त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हा असा चिरंजीव आपला आत्मा की जो कायम असतो, तो फक्त देह बदलतो वस्त्राप्रमाणे, असा त्याच्यात उल्लेख आहे. आणि त्या रिलेटेड भरपूर श्लोक्स आहेत त्याच्यामध्ये. तर तेव्हा मग त्यांनी तिथे ते श्लोक शिकवले होते तिथल्या मुलांना, असं. म्हणजे त्या तिथे भगवद्गीतावर अभ्यास घ्यायच्या मुलांचा की जे अगदी जन्माने कर्माने परदेशी आहेत असे, तर त्या मुलांना ह्याचा खूप उपयोग झाला होता आणि त्यांनी ते शिकवलं होतं. तर त्याच्यामुळे हे आपणच म्हणत नाही किंवा मीच सांगत नाही, तर ग्रंथातही हे सगळे उल्लेख आहेत आणि ही अगदी जेन्युइन गोष्ट आहे की जे आहेच. म्हणजे आपल्या मान्य न मान्याने ती काही होणार नाही. म्हणजे जे आज मानत नसतील त्यांचेही कितीतरी जन्म झालेले असतील, त्यांना त्यांचे पूर्वजन्म आठवत नाहीत म्हणून ते कदाचित आज असं म्हणतात. आणि टीकाखोर हा नेहमी कमी अभ्यासक असतो, त्यांना म्हणूनच ते टीका करतात. जर का त्यांचा व्यवस्थित अभ्यास असेल ना तर ते टीका करणारच नाही, कारण त्यांना कळतं की हे अभ्यासामागे किती कष्ट घेतलेले असतील कोणी. तर त्याच्यामुळे जे काही टीका करणारे असतात ना त्यांच्याकडे दुर्लक्षच करायचं असतं, कारण की त्यांचा तेवढा अभ्यास नसतो आणि ते उगाच काहीतरी बोलत असतात. अगदी बरोबर आहे. आता अगदी एक मजेशीर प्रश्न आहे जो मला नेहमी पडतो की परिस्थिती सेम असते परंतु आत्मा जन्म घेताना एक अगदी गरीब घरात जातो आणि एक एकदम श्रीमंत घरात की जिथे सोन्याचा चमचा घेऊनच तो जन्माला येतो. म्हणजे हे मागच्या जन्मीचं पूर्वसुकृत आहे म्हणून त्याला ही लक्झरी या गोष्टी नाही का आपण म्हणतो की काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला. तर हे पण
त्याच्याशीच रिलेटेड आहे का, कर्माशी रिलेटेड? हो हो, अगदी दानधर्म करणारे जे जीव असतात की ज्यांनी खूप लोकांचं भलं केले, खूप लोकांना कामधंदा उपलब्ध करून दिलाय, खूप लोकांची राहण्याची जगण्याची सोय करून दिलेली आहे, अशा जीवांना खूप चांगल्या घरामध्ये श्रीमंत घरामध्ये जन्म मिळतो आणि मग त्यांचे सगळे छान सगळ्या सुखसोयी त्यांना त्याचा लाभ मिळतो. आणि एखाद्याने ज्यांनी त्रास दिलाय इतरांना, ज्यांनी लोकांची अगदी आबाळ करून दिलेली आहे, लोकांसाठी त्रास उपलब्ध केलेले आहेत, तर अशा जीवांना मग ते मी म्हटलं तसं की त्यांनी खूप काही चुकीची कामं केलेत म्हणून त्यांना खूप त्रास मिळेल अशाच घरांमध्ये जन्म मिळतो आणि मग त्यांना तिथे ते सगळे लहानपणापासून सगळे त्रास भोगावे लागतात. अनेकांचे जन्म म्हणजे आयुष्य रस्त्यावरती जातं ना, किंवा झोपडपट्टीमध्ये जातं. कितीही काही झालं तरी पण ते वरच्या श्रेणीत जातच नाही. तर हे सगळ्या गतजन्माच्या पापाचं किंवा आत्ताच्या ह्याचं पूर्वसुकृत आहे असंच आपण म्हणू शकतो. आणि त्यांना मग तो काही म्हणजे प्रगत जीव होण्यासाठी त्यांना कित्येक जन्म ये जा करावी लागते. त्याच्यानंतर त्यांना कधीतरी ते सुचतं की बाबा आपल्याला आता काहीतरी वेगळं करायला हवं हे त्रासातून बाहेर पडण्यासाठी. आणि मग तो जीव केव्हा तरी काहीतरी देवाच्या ह्याला लागतो किंवा उपासनेला लागतो किंवा असं काहीतरी करायला लागतो. आणि मग पुढे अजून काही जन्म जातात तेव्हा त्याला योग्य साधना मिळते आणि त्यानंतर मग तो मोक्षाची किंवा पुढची अपेक्षा करू शकतो. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. किंवा जे काही गुरुद्रोह करतात त्या जीवांची सुद्धा इतकी हानी होते की त्यांना अनेक जन्म पुन्हा घ्यावे लागतात. त्यांची ती जी काही त्यांनी साधना, कारण की साधना त्या क्षणी नष्ट होते जेव्हा त्यांनी इतकं चुकीचं काम केलेलं आहे. त्यामुळे ती साधना नष्ट झाली की पुन्हा ती सगळी अर्जित त्यांना करावी लागते. त्यासाठी पुन्हा काही जन्म जातात. म्हणजे इतकं भयानक नुकसान असतं ना. म्हणून मला कधी कधी असं कोणी काही चुकीचं वागलं ना की मला स्वतःला खूप वाईट वाटतं की अरे ह्या जीवाने किती स्वतःची हानी करून घेतलेली आहे. असं म्हणजे फक्त ह्या जन्माची नाही तर अनेक जन्म तो मागे गेला परत असं झालं. त्यामुळे पुन्हा ते सगळं. त्यामुळे किती आपल्याला सतर्क राहून किती विवेकाने जीवन जगायला पाहिजे हे प्रत्येकाने जर लक्षात ठेवलं ना तर खूप प्रत्येकाचं भलं होईल. अगदी. याच्यातनं दोन गोष्टी मला असं सारखं जाणवतं की एक म्हणजे तुमचं आत्ताचं लाईफ जे तुम्हाला परमेश्वरांनी करंट लाईफ दिलंय, मनुष्य जन्म दिलाय, त्यामध्ये तुमचं वागणं बोलणं विचारसरणी आचार कृती हे सगळं अतिशय चांगलं सात्विक हवं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे. तुम्ही चांगले गुरु तुमच्या आयुष्यात आले पाहिजे जेणेकरून तुमची प्रगती होईल. तर मला स्वतःला क्रियायोगाचा खूप चांगला म्हणजे उपयोग होतो या सगळ्या गोष्टी. क्रियायोग तुमच्याकडे शिकल्यामुळे या सगळ्या गोष्टी मी अनुभवते. तर आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात क्रियायोगाने तुम्ही कसा वरच्या दर्जाला जाऊ शकता हे सांगा. म्हणजे मग खूप साऱ्या लोकांनी विचारलं आहे मागच्या एपिसोडमध्ये की आम्हाला शिकायचं आहे. तर बरोबर. हो, ऍक्च्युली क्रियायोग ही खूप सोपी साधना आहे आणि चेतना आणि श्वास यांचा संबंध म्हणजे क्रियायोग आहे. त्यामुळे आपण जेव्हा श्वासाच्या आधारे आपल्या चेतनेला आपल्या मस्तिष्कापर्यंत घेऊन जातो त्यात काही मुद्रा आपल्याला मदत करतात आणि पुन्हा मस्तिष्कापर्यंत जाऊन आपण पुन्हा त्याला मूलाधाराच्या जिथे तिची जागा आहे चेतनेची तिथे स्थिर करतो. हा एवढा प्रवास असतो आपल्या क्रियायोगामध्ये आणि ही प्रकारची प्रक्रिया कुठेही कोणत्याही इतर साधनेमध्ये नसते. जर का कोणी म्हणत असेल की हे क्रियायोग नाही आणि काही आसन किंवा काही आसन पद्धती किंवा काही जबरदस्ती केलेले प्राणायाम हे क्रियायोग आहे तर तसं बिलकुल नाही आहे. क्रियायोग ही महाअवतार बाबाजींनी आपल्यासाठी अतिशय सोपी करून आणलेली श्वास प्रणाली आहे आणि ती जर का आपण व्यवस्थितपणे केली तर फार कमी काळामध्ये माणसाचं उत्थान उत्क्रांती होऊ शकते आणि तो जीव अधिक प्रगत होऊन फार त्याचे मधले काही जन्म त्याला मग ते यावे नाही लागत आणि तो प्रगत योनीमध्ये किंवा प्रगत जीवन जगू शकतो. तर त्यासाठी क्रियायोग हा अतिशय सोपा मार्ग आहे या सगळ्यासाठी आणि इतकी उत्तम साधना तुम्हाला मिळते त्यामध्ये की तुम्ही ध्यान करू शकता, ध्यानात प्रगत होऊ शकता आणि मग अगदी सहज शक्यता आहे या गोष्टींची की तुम्हाला काही मागच्या गोष्टी स्वतःहून आठवू शकतील, तुम्ही स्वतःहून त्या पाहू शकाल आणि तुम्ही तितके तयार व्हाल की त्या ॲक्सेप्ट पण करू शकाल. म्हणजे आज तर बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी सांगितल्याही जातात, आकाशिक रेकॉर्ड्स असतात किंवा अजूनही काही वेगवेगळे मार्ग आहेत की ज्या ठिकाणी त्यांना काही गतजन्म सांगितलेही जातात. तर त्याच्यामुळे त्याच्यापेक्षाही मी सांगेन की तुम्हाला स्वतःहून जे काही आठवतं म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशनही न करता तुम्हाला स्वतःहून जे काही आठवतं ना ते जास्त खरं आणि क्लिअर असतं. तर त्याच्यामुळे जर का तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तसंही ध्यानात प्रगत होऊन ते करू शकता. ध्यानामध्ये एक प्रकारही येतो की त्याच्यामध्ये आपण पास्ट लाईफ पाहू शकतो. तर ती प्रक्रियासुद्धा मी साधकांना शिकवते. त्यामुळे बऱ्याच साधकांना त्या एका सिटिंगमध्ये सुद्धा काही मागचे जन्म दिसतात
म्हणजे त्या प्रक्रियेने जर का ध्यान केलं तर मागच्या जन्मातल्या काही घटना त्यांना दिसू शकतात, असं होतं. आणि दिसतात म्हणजे लोक बॅचमध्ये सांगतात की आता मला हे दिसलं वगैरे असं. आणि जे काही रिलेटेड नसतं त्यांच्या आताच्या जन्माशी किंवा त्या गोष्टी अगदीच वेगळ्या ते पाहत असतात, तर त्याच्यामुळे हे अगदीच शक्य आहे. आणि पूर्वजन्म जर का आपल्याला कळत असेल, दिसत असेल, तर तिथे झालेल्या चुका आपण आता सुधारू शकतो किंवा आता आपण तसं ठरवू शकतो की मी त्या मार्गाने किंवा तसं काही करणार नाही आणि असं काही विवेकाने जगेन की माझा पुढचा जन्म खूप चांगला होईल. एवढं निश्चित आपण ठरवू शकतो. तर त्यासाठी क्रियायोगाचा आधार घेणं आणि क्रियायोगाचा अवलंब जीवनात करणं ही अपरिहार्य गोष्ट आहे अगदी. आणि सहज सोपं आहे ना, म्हणजे सहज एकदा सोपं आहे. तुम्ही शिकलात की दिवसभरात ना तुम्हाला फक्त अर्धा तास द्यायचा अर्धा आहे तास त्यासाठी. काढायचा आहे. आणि बरोबर तेवढ्या आहे. वेळात तुम्ही जर का इतकं प्रगत जीवन जर का तुम्ही जगू शकताय, तर त्यासाठी तुम्हाला त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आज ते सहज साध्य होतंय सहज साध्य. की म्हणजे याच्या आधी तसं नव्हतं, कमी लोक शिकवणारे होते, आता आहेत. त्यानंतर जर का आपण बाबाजींचंच पाहिलं तर ते स्वतः क्रियायोग शिकण्यासाठी किती दूरवर कातिरग्रामपर्यंत गेले होते आणि त्यांना तिथे गेल्यानंतर त्यांना क्रियायोग मिळालेला आहे. अगदी 48 दिवस त्यांनी साधना केली, त्यांचा देह आता कोसळणार अशा अवस्थेत आला, तेव्हा त्यांना गुरु लाभलेले आहेत आणि तेव्हा त्यांना क्रियायोग मिळालेला आहे. आज तर इतकं कठीण नाही आहे. आपण व्यवस्थित हॉलमध्ये बसून, आपण छान AC मध्ये बसून शिकतो, तरी AC नसेल तर लोक कंप्लेंट्स करतात. म्हणजे लोकांना हे कळत नाही की आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे काही लोकांची तर घरच मंदिरात असतात वगैरे, आपण पाहतो. वा, तर ते हो. किती भाग्य की ते कायम त्या वातावरणात राहतात, पुजारीच भगवंताच्या असतात सानिध्यात. किंवा हो. काय असतं असं. तर खूपच त्याच्यामुळे अगदी म्हणजे खूप आपण गुरूंशी फक्त आपण काय ना शरणागत असावं. बोलता की बोलता हा अगदी. ट्विस्ट आता जाणवला की सोन्याचा चमचा घेऊन की नाही, पण आध्यात्मिक घरातही जन्म हो, होणं ही मोठं हो, सुकृत किती आहे मोठी खरंच. गोष्ट म्हणजे आहे. एक चांगली व्यक्ती, तुमच्या गुरु सारखी हो. व्यक्ती तुमच्या बरोबर असेल तर विचारातला थॉट प्रोसेस आता ऑन कॅमेरा अगदी. आपल्याला हो, दिसतो. हो. सो याच्यासारखं थोर भाग्य नाही. तर जाता जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना, दर्शकांना काय सांगाल? म्हणजे मी एवढंच सांगेन की आपण आता गतजन्मातल्या चुका सुधारू नाही शकत मागे जाऊन पुन्हा. पण जर का तुम्हाला रिअलाइज होत असतील किंवा जाणवत असतील किंवा आज जर तुमच्या समोर काही असे प्रसंग असतील, तर त्या ठिकाणी इतकं विवेकाने वागा, त्या ठिकाणी इतकं तुमचे मनःशांती ढळून न देता, आत्मविश्वास ढळून न देता वागा की त्यातनं नवीन काही चुकीचं उद्भवणार नाही. आणि ते जे काही म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण आपलं नशीब घडवू शकतो, तर ते कसं की आपण आपलं नशीब तर लिहून आणलेलं आहे. बरीच लोक असं म्हणतात, मग ते घडवू शकतो म्हणजे काय? तर एखादी घटना तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे तर ते निश्चित आहे, पण त्या घटनेवर तुम्ही रिॲक्ट कसे होताय ते मात्र तुम्ही स्वतः ठरवू शकता. आणि त्याच्यावरची तुमची जी प्रतिक्रिया आहे ना, त्याप्रमाणे तुमचं पुढचं भविष्य ठरत असतं. तर त्यामुळे अशा प्रकारे आपण आपलं भविष्य घडवू शकतो. तर त्यामुळे कोणताही प्रसंग असेल तर प्रसंगावधान राखून आपण जर का शांतपणे त्या ठिकाणी जर राहिलो, उगाचची चिडचिड न करता, उगाचचं काही भांडण न करता, तर आपल्याला खूप शांतपणे पुढचे मार्ग मिळू शकतात. पुढच्या बऱ्याच काही चुकीच्या घटना आपण टाळू शकतो त्यामुळे, आणि आपल्याला नक्कीच खूप चांगला पुढचा मार्ग मिळतो. तर त्यासाठी आपण विवेकी राहणं हे खूप आवश्यक आहे, सतर्क राहणं खूप आवश्यक आहे आणि अध्यात्माची आवड ठेवणं हे खूप गरजेचं आहे. कारण की बरेच लोक आपल्याला होणारे त्रासातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्म करतात, पण ज्याचा पिंडच आध्यात्मिक आहे की ज्याला ईश्वरच हवा आहे, असे जीव फार थोडे असतात. काही लोकांना ईश्वराकडनं हवं असतं, काही लोकांना ईश्वरच हवा असतो. तर त्यामुळे आपण त्या गटात असावं की मला तुझ्याकडनं काही नको, मला तूच हवा आहेस, असं जेव्हा होतं तेव्हा आपण कधी ईश्वराच्या जवळ जाऊन बसतो ना हे आपल्यालाच कळत नाही. तर त्यामुळे तसा भाव आपण ठेवावा, म्हणजे स्वार्थ बाजूला ठेवावा आणि फक्त प्रेम ठेवावं मनात, मग सगळं साध्य होतं. हे वाक्य मला खूप आवडलं की ईश्वर म्हणजे मला तुझ्याकडनं काही नको आहे, तर मला तूच हवा आहे. सो हा एक खूप छान थॉट आज गुरुमाई तुम्ही दिला आणि मला असं वाटतं याच नोटवर आपण आज इथे थांबूयात. आजची ही आमची चर्चा तुम्हाला मंडळी कशी वाटली हा मला नक्की कमेंट करून सांगा. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना पुनर्जन्माविषयीचे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर होतील. तर ज्यांना क्रियायोग शिकायचं आहे गुरुमाईंकडनं, त्या साधक व्हॉलेंटियर्सचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा मेसेजमध्ये पिन करून ठेवीन. जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी दूरध्वनीवरती संपर्क साधू शकता. तर गुरुमाई तुमचे खूप खूप मनापासून आभार की तुम्ही इतक्याच वेळात वेळ काढून आज इथे आलात आणि पुन्हा एक छान काल पुण्यातच बॅच होती ना, त्यामुळे आज शक्य झालं. तर अगदी छान वाटलं. पुन्हा एकदा मनापासून आभार. जय बाबाजी. जय बाबाजी. हर हर महादेव. हर हर महादेव.